ज्या लोकांमुळे माणसाचा माणसावर विश्वास आहे आणि माणुसकी जिवंत आहे, त्या सगळ्यांना माझा सलाम. आज मी एका गोष्टीवर बोलायचं ठरवलंय. ती गोष्ट अशी आहे, की कधी-कधी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये दररोज आपल्याबरोबर ज्या घटना घडतात, त्या कधी-कधी आपल्या फेवरमध्ये घडतात, कधी-कधी आपल्या फेवरमध्ये घडत नाहीत. मग ज्यावेळेस आपल्या फेवरमध्ये घडतात, त्यावेळेस सगळं योग्य चाललेलं असतं. पण ज्यावेळेस ते आपल्या फेवरमध्ये घडत नाहीत, त्यावेळेस म्हणजे आपले कधी कुणाबरोबर भांडणं होतात, कधी-कधी आपल्या काही-काही गोष्टींचा राग येतो. म्हणजे आपल्याबरोबर कुणाबरोबर काहीतरी क्रॉसिंग होईल आपलं किंवा आपल्याबरोबर काहीतरी अशी गोष्ट होईल, की ते आपल्याला खटकते. मग त्या दिवशी आपला मूड खराब होतो, आपल्याला राग येतो, आपल्याला चिड होते आणि बेसिकली ती सगळी एनर्जी आपली निगेटिव्ह साइडकडे झुकली जाते. मग तो दिवस पण आपण खराब करतो. आपण काय करतो त्या दिवशी चिड होते, एकाचा राग दुसऱ्यावर काढतो. हाय ते आपलं जे डेली ठरलेलं टास्क आहे, ते पण आपण नीट कंप्लीट करत नाही. मग त्यामुळं इन शॉर्ट सगळं कोलॅप्स होतं आपलं शेड्यूल. तर मला असं सांगायचं आहे, की ती पण जी एनर्जी आहे ना, ते आपल्याच हातून आलेली एनर्जी आहे. त्या एनर्जीचा पण आपल्याला चांगला यूज करायचा आहे. जसं आपण डेली लाईफमध्ये आपलं रेग्युलर जेव्हा चांगलं चाललेलं असतं, तसे त्या एनर्जीचा आपण चांगला यूज करतो. तसंच सेम आपल्याला ह्या एनर्जीचा करायचा आहे. सुपर कार असतात ना, सुपर कार्स त्याच्यामध्ये जे एक कन्सेप्ट असते ना, सुपर चार्जिंग करतात त्या गाड्या. त्याचं ते काय करतात ते इन शॉर्ट ते जो गाडीचा एक्झॉस्ट असतो, त्या गाड्या मोठ्या सीसीच्या हाय पॉवरच्या गाड्या असतात. त्यांचा जो एक्झॉस्ट असतो त्याचा जो वापर करतात, त्याची जो हीट असते ना, ते गरम, त्याचा वापर करून त्या गाड्यांचा अजून इफिशियन्सी वाढवण्याचा इंजिनचा प्रयत्न केला जातो. आपल्याला पण सेम तेच करायचं आहे. म्हणजे प्रॅक्टिकल लाईफमध्ये तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर मला आलेला अनुभव सांगायचा म्हटला तर जनरली असं कधी होत नाही, की लवकर मला असा राग येईल किंवा अशी काही घटना 99.99 तर घडतच नाही किंवा माझं बरोबर माइंड कंट्रोल आहे. पण कधी-कधी असं होतं रेअरली, की अशा घटना घडतात. तर मला जनरली माझं 3 ते 5 किलोमीटर वॉकिंग, रनिंगची आवड आहे मला. मी ते करतो डेली बेसिसवर. मग एखाद्या दिवशी एकदा असं झालं की मला थोडंसं माझ्या कामाच्या ह्याच्यामध्ये थोडंसं मला एक गोष्ट खटकली होती आणि त्याचा मला थोडा भरपूर राग आला होता. मग मी घरी आल्यानंतर मला त्या गोष्टीचा राग आल्यामुळे मला दुसऱ्या कामात माझं काही लक्ष लागत नव्हतं. मग मी सरळ काय केलं, शूज घातले आणि मी वॉकिंगला जाऊया म्हटलं आपल्याला जरा बरं वाटलं. 4:00-5:00ची संध्याकाळची वेळ होती. ऑफिसवरून आल्यानंतर. वॉकिंगला गेलो. मला वाटलं आता आपण रनिंग चालू करूया. रनिंग करत त्या दिवशी जे माझा ते विचार ते डोक्यात होते आणि त्या रागाच्या भरात थोडंसं मी जास्त पुश केलं बॉडीला आणि 10 ते 12 किलोमीटर एव्हरेज त्या दिवशी मी रन केलं वन टाईममध्ये. मग ते ॲट द टाईम ते सगळं रनिंग झाल्यानंतर मला जरा बरं पण वाटायला लागलं. जरा स्ट्रेस कमी झाला होता बॉडीचा, मेंटली, फिजिकली आणि नंतर संध्याकाळी गेल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर मला लक्षात आलं, की यार आपण डेली तर 3 ते 4 किलोमीटर पळतोय आणि आपली कॅपॅसिटी तर थ्रेशोल्ड लिमिट आपण ब्रेक केला. आज आपण 12-13 पण सहज पळू शकतोय. मग त्यावेळेस ती एनर्जी तो जो राग होता, तो मी पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये पॉझिटिव्ह वेमध्ये चॅनलाइज केला. माझं सांगण्याचा उद्देश असाच आहे, की प्रत्येकानं आपली जी ज्यावेळेस असं काहीतरी मेंटॅलिटी खराब असते ना, ती सुद्धा एनर्जी वाया घालवू नका. का वाया घालवायची? ती एनर्जी सुद्धा आपल्या फायद्यासाठी यूज करून घ्या. फक्त सल्ला असा आहे एक पर्सनली, की त्यावेळेस आपण थोडा मेंटली डिस्टर्ब असतो. त्याच्यामुळं कुठल्याही क्रिटिकल थिंकिंगची गरज असणार आहे किंवा ज्याच्यामध्ये थोडासा विचार करण्याचे निर्णय घेण्यासारख्या अशा गोष्टी करू नका. कारण आधीच तुम्ही रागात असणार आहे. तुमची मेंटॅलिटी नीट नसणार आहे आणि त्यामध्ये निर्णय अजून चुकण्याची, खराब होण्याची शक्यता असू शकते. त्यापेक्षा सरळ फिजिकल ॲक्टिव्हिटी एखादी वॉकिंग, जॉगिंग, रनिंग साधं केलं तर मला वाटतं ते बेटर राहील. कारण की तुमच्यासाठी पण ते फायद्याचं आहे आणि बऱ्यापैकी गोष्टी एकदम हाय लेव्हलवरून खाली येतात. म्हणजे अशा गोष्टींमधून पण आपल्याला आपला फायदा करून घ्यायचा आहे. हेच ह्या व्हिडिओचा उद्देश आहे. आणि असंच परत पुढं-पुढं काय नवीन काय-काय जर समजत राहिलं तर तुम्हाला मी शेअर करत राहीन. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जॉइन व्हा आणि आपण एक चांगली कम्युनिटी आपला एकच मोठा आहे की आपल्याला एक चांगली कम्युनिटी अशी बिल्ड करायची आहे की ज्याच्यामध्ये वावरताना, राहताना आपल्याला एकदम सगळ्यांनाच एकमेकाशी म्युच्युअल कॉन्टॅक्ट असाच राहिला पाहिजे, की त्याचा एकमेकांना फायदा होऊन एकमेकाची प्रगती झाली पाहिजे. एवढाच उद्देश आहे. चालतंय. धन्यवाद.